आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक फेक बातमीची माहिती देणार आहे। आरटीआयला संपवण्याचे काम कसे चालू आहे याचे हे फार उत्तम उदाहरण आहे। सकाळच्या पेपरमध्ये 10 डिसेंबर 2024 ला एक बातमी आली होती। या बातमीच्या पेपरचा कटिंग अनेक सरकारी कार्यालयामध्ये लावलेले आहे। मला या बातमीची माहिती नव्हती। मी आमच्या गावातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये ही बातमी त्यांच्या भिंतीला चिटकवलेले पाहिले। या बातमीची हेडिंग अशी होती की विनाकारण कोणालाही अर्ज करता येणार नाही। मला या बातमीच्या हेडलाईन वरूनच शंका आली आणि मी त्याच्या खोलात जाण्याचे ठरवले। या बातमीमध्ये सुरुवातीचे मजकूर असे आहे, संस्थेशी निगडीत नाही अथवा अर्जदाराचे कोणत्याही प्रकारचे कायदेशीर नुकसान झाले नाही अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारात अर्ज केला तर त्या अर्जाची दखल घेणे अथवा त्या अर्जावरून कोणावरही कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला। त्यामुळे कोणताही संबंध नसताना नुकसान अन्याय होत नसल्याने विनाकारण माहिती अधिकारात अर्ज करून कर्मचारी अधिकारी किंवा संस्थांना त्रास देऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना या आदेशाने चाप बसणार आहे। आता मी तुम्हाला माहितीचा अधिकार कायदा 2005 या कलम 6 उपकलम 2 ची माहिती देतो। माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारास माहितीसाठी विनंती करण्यास कोणतेही कारणे देण्यास किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल त्याखेरीज अन्य कोणतेही वैयक्तिक तपशील देण्यास भाग पाडण्यात येणार नाही। आता तुम्हाला सुद्धा कळालेच असेल की मला या बातमीचे हेडिंग वाचल्याबरोबर शंका का आली। कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की माहितीचा अधिकार अर्जदाराला माहिती का मागण्यात येत आहे याचे कारण विचारता येत नाही। पुढे या बातमीमध्ये अजून काही खोटे गोष्ट आहे ते मी पुढे सांगतो। नाशिक मधील एका शैक्षणिक संस्था प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र घुगे आणि MM साठे यांनी हा निकाल दिला। मित्रांनो, न्यायाधीश रवींद्र घुगे नुकतेच 2-3 महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टात कार्यरत होते। ही बातमी लागली तेव्हा ते मुंबई हायकोर्टात होते आणि अजून सुद्धा तिथेच कार्यरत आहे। बातमी नाशिकची आहे आणि नाशिकचे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येते। बातमीमध्ये 2 जजचे नाव आहे, म्हणजेच निकाल 2 न्यायाधीशाच्या कोर्टाचे आहेत। यालाच डिव्हिजन बेंच असे म्हणतात। न्यायाधीश रवींद्र घुगे यांचे डिव्हिजन बेंच या काळात न्यायाधीश MM साठे सोबत अस्तित्वातच कधी नव्हते। जस्टिस अश्विनी दामोदर भोबे व जस्टिस रवींद्र घुगे यांची डिव्हिजन बेंच बॉम्बे हायकोर्टात सध्या आहे। या व्यतिरिक्त जस्टिस घुगेची दुसरी डिव्हिजन बेंच नाही। मी 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या निकालाची लिस्ट बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवरून काढले आहे। ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। आता या बातमीचे पुढील वाक्य ऐका। हा निकाल देताना उच्च न्यायालयाने 3 डिसेंबर 1958 चा कायदा तसेच 14 सप्टेंबर 2019 चा अध्यादेश आणि 26 डिसेंबर 2019 चे राज्य सरकारचे परिपत्रक यांचा दाखला दिला। यापूर्वी निकालांचे देखील उदाहरणे दिली आहेत। मित्रांनो, तुम्ही नीट बघा, यामध्ये 1958 चा कोणता कायदा आहे, कायद्याचे नाव काय आहे याचे उल्लेखच केलेले नाही, फक्त दिनांक दिलेला आहे। आपण गुगलवर सर्च केला तर आपल्याला या तारखेचा कोणताच कायदा सापडणार नाही। एवढेच नाही तर ज्या 14 सप्टेंबर 2019 अध्यादेशचा उल्लेख केलेला आहे तेही महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर किंवा इतर ठिकाणी उपलब्धच नाही। 26 डिसेंबर 2019 च्या राज्य सरकारचा परिपत्रक शासन निर्णय या वेबसाईटवर GR उपलब्धच नाही। आता तुम्हीच ठरवा किती खोटी बातमी सकाळ पेपरने लावलेली आहे। बातमीमध्ये दोन्ही पार्टीचे नाव नाही, केस नंबर नाही आणि केस टायटल सुद्धा दिलेला नाही। कोणत्या वकिलामार्फत लढला गेला याची माहिती नाही, कायद्याचे नाव नाही, GR ऑनलाईन उपलब्ध नाही, डिव्हिजनल बेंच जी अस्तित्वातच नाही याचा उल्लेख केला गेला। हे सर्व मुद्दामहून बातमी देण्यात आलेली आहे, कारण कोणालाच याचे जजमेंटची ऑर्डर सापडणार नाही। फक्त या पेपरचं कटिंग कार्यालयात लावून RTI कार्यकर्त्यांना व नागरिकाला घाबरवायचा प्रयत्न केला जात आहे। वर्तमानपत्र अशा खोट्या बातमी का छापतात, अशा बातम्या पैसे घेऊन लावतात का, याविषयी आपणच ठरवा। माझी सर्व प्रसार माध्यमांना व वर्तमानपत्राच्या प्रत्येक पत्रकारांना विनंती आहे की कृपया न्यायालयाचे आदेश
कायदे किंवा एखाद्या परिपत्रकाचे बातमी लावताना किमान त्या बातमीमध्ये केस टायटल, केस नंबर अवश्य त्या बातमीमध्ये उल्लेख करावा, जेणेकरून लोकांना त्या बातमीचा परिपूर्ण फायदा होईल. शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचार संपूर्ण निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये शासकीय कामामध्ये गैरव्यवहारात वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीत सामान्य जनतेला शासकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब सहजगत्या व्हावीत यासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची निर्मिती झालेली आहे. भारतामध्ये तब्बल 2000 पेक्षा जास्त कायदे आहेत. प्रत्येक कायद्याचा दुरुपयोग होतो, या कायद्याचाही दुरुपयोग होत असेल, परंतु आपल्यासारख्या सामान्य जनतेकडे माहितीचा अधिकार कायदा खूप मोठा शस्त्र आहे, ज्यामुळे हजारो कोटीचा घोटाळा उघडता येतो. आपले काम नियमात झाले नाही तर त्यावर आपण माहिती घेऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला आपण वेठीस धरू शकतो. पण काही भ्रष्ट लोक या कायद्याला संपवण्याचा कट रचत आहेत. धन्यवाद मित्रांनो. असेच काही महत्त्वाच्या बातम्या मी वेळोवेळी आपल्या समोर घेऊन येत राहील.